नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 7 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता मालक साहेबांच्या हातनं आनंदीने धरलेलं आता हे वटपौर्णिमेचं व्रत सुटलेलं आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी आनंदीच्या अंगाला जो रंग लावलेला असतो ना, तो सगळा आता स्वतःच्या हाताने काढलेला असतो. त्याच वेळेस आता आनंदीला शुद्ध येते. तेव्हा मालक साहेब पटकन स्वतःच्या हाताने ग्लासभर पाणी तिला प्यायला देतात. आनंदी पाणी पिते. शिल्पाला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब तिला उठवून बसवतात. पोरी, तू ठीक आहेस ना? तुला काय बी झालं नाही ना? तू बरी आहेस ना? तेव्हा आनंदी आता मान डुलावते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, अगं आनंदी, काय अवस्था करून घेतली? सुनीताताई, जा बरं पटकन, घरात काही मिठाई असेल घेऊन या बरं पटकन. सुनीताताई धावचत आता लगेच मिठाई घेऊन येतात. मालक साहेब आता स्वतःच्या हाताने आनंदीला ती मिठाई भरू लागतात. आनंदीला अगदी भरून पावल्यासारखं झालेलं असतं. कारण तिने अगदी मनापासून आपल्या मालक साहेबांसाठी हे वटपौर्णिमेचं व्रत धरलेलं असतं. आणि शेवटी ते व्रत आता मालक साहेबांच्या हातनंच सुटल्यामुळे आनंदीला खूप बरं वाटतं. पण या शिल्पाला मात्र खूप राग आलेला असतो. भडकलेली शिल्पा आनंदीकडे रागानेच बघत असते. पण आरतीला मात्र खूप वाईट वाटतं. तिला आपल्या आनंदीची ही अवस्था बघवत नसते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं पोरी, काय करून बसली तू? हे समज करायची काय गरज होती? कोणी करायला सांगितलं होता असा जीवाशी खेळ? आनंदी, बोल पटकन. आनंदी एक नाही दोन नाही गप्पच. त्याच वेळेस मालक साहेबांचं लक्ष आता या शिल्पाकडे जातं. ताई, हे समजा आपल्या घरात काय चालू आहे माझ्या माघारी? ताई, सांग लवकर. हे समजा तुम्ही करायला सांगितलं आनंदीला? तेव्हा लगेच आता मालक साहेबांनी हा जाब आता या शिल्पाला विचारलेला असतो. सगळ्यांना मात्र भीती वाटते. कारण आता या शिल्पाचं खरं रूप सगळ्यांसमोर येतं की काय असं वाटू लागतं. त्याच वेळेस आता ही शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे तू माझ्यावरती ओरडतोय? अरे युगंधर, तुला माहितीये काय झालं आज आपल्या घरी? अरे तुझी एवढी रेखीव मूर्ती बनवून आणली होती ना, अरे ती या पोरीच्या वेंदळेपणामुळे हिच्यामुळे फुटली. आणि मग काय, पाहुणे दारात आले होते, आम्हाला काय करावं काही सुचत नव्हतं. मग आम्ही विचार करत असतानाच ही स्वतःच म्हणाली की मी मालक साहेबांची इज्जत वाटवण्यासाठी मी स्वतः मूर्ती बनून उभी राहणार. आणि आम्ही तिला नकार देत होतो, पण ती ऐकायला तयारच नाही. कारण ती म्हणाली की माझ्यामुळे चूक झाली आणि मीच मूर्ती फोडली. मालक साहेबांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. मी स्वतः अंगाला पेंट लावून इथे मूर्ती बनवून उभी राहणार. मग आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पाहुणे दारात आले होते, पण मी तिला स्पष्ट नकार दिला. पण तिने माझं ऐकलं नाही आणि स्वतः मूर्ती बनवून उभी राहिली. पण युगंधर, बघ, आज तिच्यामुळे निंबाळकरांच्या इब्रतीवरती मोठा डाग लागला असता. जर पाहुण्यांसमोर ही अशी चक्कर येऊन पडली असती तर मग आपलं नाव खराब झालं असतं. अरे युगंधर, हिला कळत नाही, अक्कल नाही. मी एवढ्या वेळा सांगूनही तिला कळलं नाही. बघ, तिच्यामुळे आज तुझं एवढं मोठं नाव खराब झालं असतं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, म्हणजे हे सगळं तू स्वतःच्या मर्जीने केलं का? आता मात्र आनंदी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, हे आनंदी, उत्तर दे ना. अगं युगंधर काहीतरी विचारतोय, दे पटकन उत्तर. आता मात्र शिल्पा रागानेच आता आनंदीकडे बघत असते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हो मालक साहेब, हे मी स्वतःच केलं होतं. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरं बरं ठीक आहे, आता हिची काळजी घ्या. हे बघ ताई, आज जे घडलं ना ते चुकीचं घडलं. अरे तुम्हा समद्यांना कळलं नाही का? ही पोरगी वयाने लहान आहे, तिला एवढी अक्कल नाही. पण तुम्हाला तर अक्कल आहे ना शिल्पाताई, मग तुम्ही हिला असं करू द्यायचंच नव्हतं पाहिजे ना. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, रे युगंधर, पण तिने आमचं ऐकलं नाही. त्यावर लगेच आता युगंधरचे बाबा म्हणू लागतात, चुकलंच, आमचंच चुकलं युगंधर. खरंच ही पोरगी वयाने लहान आहे, पण तिने खूप सोसलंय रे. किती वेळ असं श्वास रोखून उभी राहिली, ते फक्त आपल्या निंबाळकरांच्या घराण्यासाठी. आज या पोरीने निंबाळकरांची अब्रू वाचवली. पाहुण्यांसमोर स्वतःला त्रास होऊ नये तिने तो सहन केला, फक्त आपल्या इव्रतीसाठी. खरंच पोरीने खूप सोसलंय, आपलंच चुकलं. त्यावर लगेच आता माई म्हणू लागतात, खरंच युगंधर, अरे तू बरोबर बोलतोय. तिला एक कळलं नाही, पण आम्हाला कळायला होतं. पण युगंधर, अरे पोरीचं अंग गार पडलंय रे. अरे बघ ना, तिच्याकडे बघवत नाहीये, कसा झालाय तिचा चेहरा. आता शिल्पाला खूप राग येतो.
खरं तर युगंधर, आज आपल्या घरात ना आनंदीचा छळ झाला रे. आणि हा छळ आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितला. अगदी अपराध्यासारखं वाटतंय रे युगंधर. खरंच आम्ही असं होऊ द्यायला नको पाहिजे. त्यावर लगेच आता शिल्पाला राग येतो. माई, अपराध झालेला डोळ्यांनी बघितला ना, मग आता गप्प बसा. तेव्हा का काही बोलल्या नाही, तेव्हा का गप्प राहिल्या? आता माईंना राग येतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास, आता या विषयावरती कोणी काहीही बोलणार नाही. आनंदीला त्रास झालाय आणि त्यामुळे आता तिला आरामाची गरज आहे. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, युगंधर, तू स्वतःला जास्त ताण करून घेऊ नको. अरे, पेंटच तर लावलंय ना अंगाला, निघून जाईल. आंघोळ केली ना की तो रंग निघून जाईल. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. कुणाला काही झालं तर नाही ना, मग सगळं काही ठीक असेल तर कशाला टेन्शन घ्यायचं? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पण ताई, हे समजा घडलंच कसं? दुपारी तर मूर्ती सुरक्षित इथे मी ठेवून गेलो होतो. मग त्यानंतर असं काय झालं की ही मूर्ती फुटली? तेव्हा लगेच आता नश्री म्हणू लागते, भाऊजी, अहो या आनंदीनेच फोडली ही मूर्ती. या आनंदीची चूक आहे समधी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ते ठाव आहे मला, पण त्यानंतर पुढे काय झालं ते सांगाल कोणी? तेव्हा धनश्री म्हणू लागते, भाऊजी, अहो आता काय सांगायचं? या आनंदीचा वेंधळेपणाच. सतत तिला माझ्या नवऱ्याची भीती वाटत असते ना. मग काय, दुपारी किचनमध्ये काम चालू होतं आणि तेव्हा लगेच हिला माझ्या नवऱ्याचा भात झाला आणि सैरावैरा धावतच भीतीने बाहेर पळाली की आणि येऊन धडकली त्या बॉक्सला. जशी धडकली तसा तो बॉक्स आमच्या डोळ्यासमोर धपकन खाली पडला आणि तुमची एवढी सुंदर चांगली रेखीव मूर्ती फुटून गेली. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बघ युगंधर, अरे या पोरीचा वेंधळेपणा ना नेहमी आपल्या मध्ये संकटच आणण्याचं काम करतो. कितीदा सांगितलं हिला नको अशी सैरावैरा पळत जाऊ, पण नाही ऐकन तेव्हा ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास, मला यावरती कुठलंही स्पष्टीकरण नकोय. आनंदीने खूप सोसलंय आणि मूर्ती कशी फुटली, तिच्या चुकीमुळे फुटली, याबद्दल आता मला काही ऐकून घ्यायचं नाही. खरं तर आता इथे मित्रांनो, मालक साहेबांनी आनंदीची बाजू घेतलेली असते. शिल्पाला खूपच त्रास होतो. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, आता तुम्ही आधी आनंदीला आतमध्ये घेऊन जा आणि स्वतः लक्ष देऊन तिची काळजी घ्या. हे बघा, तिला चांगलं खाऊ पिऊ घाला. तिच्या अंगात त्राण उरला नाही हो. आणि सगळ्यात आधी तिला लगेच आंघोळ घालायला जाऊ नका, नाहीतर चक्कर येऊन बिचारी पडेल हो. त्यापेक्षा तिला जरा खाऊ पिऊ घाला, तिला थोडासा आराम करू द्या. मग जरा अंगात त्राण आला ना की तिच्या अंगावरचा हा रंग मग आंघोळ करून निघून जाईल. चालेल? तेव्हा सुनीता ताई म्हणू लागतात, ठीक आहे. त्याच वेळेस आता मालक साहेब लगेच आनंदीकडे बघतात. आनंदी, काळजी घे बरं का. आनंदी मात्र आता मनाशीच म्हणू लागते, मालक साहेब, खरं तर ना मी हा मूर्ती बनून उभी राहण्याचा निर्णय फक्त तुमच्यासाठी घेतला होता. देवी आई, मालक साहेबांचे अब्रू वाचवण्यासाठी मी पुतळा बनून उभी राहिले. मी वटपौर्णिमेचं व्रतही मनापासून धरलं, पण आज देवी आई, तुझ्या कृपेमुळे हे माझं व्रत मालक साहेबांच्या हातनं पाणी आणि गोड मिठाई खाऊन सुटलंय. खरंच मला खूप भारी वाटतंय, कारण माझ्या मालक साहेबांच्या हातून माझं वटपौर्णिमेचं व्रत सुटलंय. खरंच देवी आई, तुझे खूप उपकार झाले, असे आता आनंदी मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता आरतीताई म्हणू लागते, मालक साहेब, चला आता मी निघते, मला जावं लागेल. आबा वाट बघत असतील. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ए पोरी, अगं एवढं रातच्याला तू आता एकटी का जायली? नको नको, थांब तू. शिर्के, 1 मिनिट, एक काम करा, आधी आरतीला आबांच्या घरी पोच करा. जा पटकन गाडी घेऊन. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, मालक साहेब, अहो कशाला? नाही, नको उगाच तुम्हाला ताण, मी जाते माझी, मला सवय हो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास, पोचलं म्हणजे पोचलं. आता शिर्के लगेच आरतीला सोडायला निघालेले असतात. आरती लगेच आनंदीला म्हणू लागते, आनंदी, निघते आम्ही, तू तुझी काळजी घे. आता आरतीताई आणि शिर्के तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस मालक साहेब आनंदीकडे बघतात. या पोरीने हे समज माझ्यासाठी केलं, असे आता आनंदीकडे बघत मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, खरंच या पोरीने हे जर समजा माझ्यासाठी केलं असेल तर या पोरीचं लय मन मोठं आहे. आमच्या नात्यासाठी, आपल्या घराच्या इज्जतीसाठी एवढा मोठा निर्णय या पोरीने येऊन ना खूप मोठं काम केलंय. जर या पोरीला या घरासाठी, माझ्या भल्यासाठी हे सगळं करायचं होतं, तर मग तिने विद्याधरला सोडवण्याची चूक का केली असेल? का हिने विद्याधरला घरात आणलं असेल? असा प्रश्न आता मालक साहेबांना पडलेला असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई, काळजी घ्या आनंदीची. आता लगेच मालक साहेब आपल्या रूमकडे निघालेले असतानाच आता जोरजोरात ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो.
ढोल ताशे वाजवतच आता विद्याधर मात्र नाचत गात हवेलीत आलेला असतो. आता मालक साहेब समदेजण आता या विद्याधरकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास बंद करा ते बँड बाजा, थांबवा ते सगळं. इथे काय जत्रा वाटली, कशाला वाजवताय ते? तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा जत्रा नाही, माझ्या विजयाचा जल्लोष आहे हा. तेव्हा लगेच आता सगळेजण या विद्याधरकडे बघत असतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, तुझा विजय, कसला विजय करून आलाय तू? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, दादा किती बी डाव टाक तू, माझ्यासमोर किती बी डाव टाक, पण सपशेल मी तुला हरवणार आणि विजय तर माझाच होणार, फक्त या विद्याधरचा, कारण हा विद्याधर युगंधरला हरवणार. दादा तू जरी विटेवरचा देव असशील ना, तरी ती वीट फोडणारा राक्षस आहे मी, एवढं लक्षात ठेव. किती बी प्रयत्न कर, पण तू मला तुझ्या जाळ्यात अडकवून ठेवू शकत नाही. सुटलो मी तुझ्या जाळ्यातनं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो असं काय केलंय बरं तू? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा तू माझ्या फॅक्टरीवरती इन्कम टॅक्सची रेट टाकली होती ना, पण दादा या विद्याधरने ती फॅक्टरी विकून टाकली. असे म्हणत आता विद्याधर पुन्हा वाजवा रे असे म्हणत जोरजोरात नाचू लागतो. आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण विद्याधरने फॅक्टरी विकली हे सगळं सत्य आता सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं. आता विद्याधर लगेच पाठीमागे जे लोक आलेले असतात ना, त्याच्याबरोबर त्यांच्या हातात बॅगा असतात, त्या बॅगा उघडतो. त्यात खूप सारे पैशांचे बंडल असतात. आता ते पैसे हातात घेतो आणि जोरजोरात नाचू लागतो. मालक साहेबांसमोर ते पैशांचे बंडल दाखवू लागतो. त्याच वेळेस मालक साहेबांसमोर पैसे घेऊन उभी राहताच आता विद्याधर म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर तू किती बी प्रयत्न कर मला या घरातनं बाहेर काढण्यासाठी, पण तुझे सगळे डाव मी धुळीस मिळवणार आणि मी या घरात राज्य करणार, कारण हा निंबाळकरांच्या रक्ताचा शब्द हाय. युगंधर लक्षात ठेव. मग असला ना तुझा डाव इन्कम टॅक्सची रेट टाकून, सांग ना दादा, तू काय बी करू शकत नाही. तू या विद्याधरला हरवू शकत नाही. विद्याधर म्हणजे ठिणगी नाही तर आग आहे, आणि फक्त विष नाही तर अख्खा नाग आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मालक साहेबांना आता खूप राग आलेला असतो. त्याच वेळेस आता या राक्षसी विद्याधरचं लक्ष आनंदीकडे जातो. अरे बापरे, आपल्या घरात जिवंत मूर्ती, ही कोण हाय? असे म्हणत आता हा विद्याधर आनंदीजवळ येतो. अरे बापरे, मूर्ती बनवून जिवंतपणे उभी असलेला चेहरा ओळखीचा वाटतोय. आता मात्र आनंदीला भीती वाटते. विद्याधर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर लायकीत राहा. त्यावर विद्याधर हसतच म्हणू लागतो, वाह मस्त आनंदी, काय वेळ आली ना, आपल्या घरात एक ऐतिहासिक उदाहरणच घडलंय. दुपारी काय झालं होतं आनंदी? अगो तू सैरावैरा पळत होती आणि तुझ्याकडनं चुकून धक्का लागला. इथे एक बॉक्स होता, त्यात मूर्ती होती आणि ती धपकन फुटली, आणि मग काय, त्याची चूक म्हणून तुलाच इथे पुतळा बनून उभं केलं की काय? आनंदी अगं बोल ना. त्याच वेळेस आता या विद्याधरचा सगळा डाव मालक साहेबांच्या लक्षात आलेला असतो. आता सगळेजण धक्क्यानेच या विद्याधरकडे बघू लागतात. तेव्हा मालक साहेब लगेच आता या विद्याधरचा गळा पकडतात. ए विद्याधर, तू तर इन्कम टॅक्सची रेड पडणार म्हणून फॅक्टरीकडे गेला होता ना धावतच सकाळपासनं, मग या चार भिंती दुपारी काय घडलं हे तुला कसं कळलं? हे समजा कोणी केलंय, लवकर बोल. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, दादा अरे असं काय करतोय, मी आपलं साधा अंदाज लावला, असं झालं असेल म्हणून बोलायलोय मी. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास विद्याधर, माझ्यासमोर खोटारडेपणा चालत नाही हा, असं फोडीन ना तुला. हे बघ, हा तुझा पोकळ अंदाज नाहीये, हे समजा तोच केलं हे मला कळलंय. त्यावर हसतच विद्याधर म्हणू लागतो, केलंय दादा, हे समजा मॅच केलंय, हा समजा माझाच डाव होता, कारण मला तुझी वाट लावायची युगंधर निंबाळकर, आणि त्यासाठी मी हवं नको ते सगळं करेन. मीच घडवून आणला होता हा सगळा डाव, मीच आनंदीला घाबरवून ही मूर्ती फोडायला भाग पाडलं. हा सगळा डाव माझा होता आणि इथून पुढे असे डावपेच मी खेळणार युगंधर निंबाळकर. त्याच वेळेस मालक साहेब लागतात, बास विद्याधर, आता याची शिक्षा तुला भेटणार. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, बास युगंधर निंबाळकर, माज दाखवायचं बंद कर, कारण तुझ्याकडे जेवढा पैसा आहे ना, तेवढा पैसा आता माझ्याकडे बी आहे. हे बघ,
माझी फॅक्टरी विकून माझ्याकडे लाखो करोडो रुपये आलेत, बघ बघ असे म्हणत आता बॅगमधले पैशाचे बंडल आता विद्याधर मालक साहेबांसमोर दाखवू लागतो. मालक साहेब अगदी रागाने भडकलेले असतात. त्यामुळे युगंधर निंबाळकर हा पैशाचा मास दाखवणं बंद कर. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास, हे समद पैशासाठी चाललेलं नाही विद्याधर, कारण हा प्रश्न माझ्या इब्रतीचा आणि या निष्पाप पोरीच्या जीवाचा होता. त्यामुळे आता तुला सोडणार नाही. खरं खरं सांग, हे समद तू घडून आणलं ना? बोल पटकन. त्यावर विद्याधर मला सांगतो की दादा, मी तुला घाबरत नाही. दुपारी जे काही घडलं ना ते मीच घडून आणलं. माझाच हात आहे या सगळ्यात, कारण मीच आनंदीला ती मूर्ती फोडायला भाग पाडलं. आणि दादा, तुला काय वाटलं तू माझ्यावरती इन्कम टॅक्सची रेट टाकली म्हणून मी खरं सांगायला घाबरेल? चल जा, तू माझं काय बी वाटोळ करू शकत नाही. सांगतो मी, समद खरं खरंच सांगतो. मी नाही घाबरत तुला. चल, तुला जे करायचे ना ते करून घे. त्याच वेळेस मालक साहेबांना राग येतो. मालक साहेब आता लगेच विद्याधरच्या कानाखाली मारणार. तेच आता लगेच विद्याधर मालक साहेबांचा हात पकडतो. बास दादा, आजपर्यंत लय मार खाल्ला तुझा, पण आता नाही. आता मी तुझं काय बी ऐकून घेणार नाही आणि तुझा मार बी खाणार नाही. कारण तुला काय वाटलं, तू या आनंदीशी लग्न करून लय मोठा डाव टाकला? जमणार नाही. तू या आनंदीला आणलं असेल घरात, पण मी काय तिला वैनी वैनी करत मागे पुढे करणार नाही. कारण मला जे हवंय ना तेच हा विद्याधर करणार. आता या आनंदीची अशी गाई करणार ना, तिला असा त्रास देणार ना, बघ ती आनंदी स्वतः तुला सोडून माझ्या पायाशी भीक मागायला येईल. तोपर्यंत हा विद्याधर या आनंदीचा पिच्छा सोडणार नाही. आता मालक साहेब खूप भडकलेले असतात. मालक साहेब जोरदार दिशी या विद्याधरच्या कानाखाली जाळ काढतात. आनंदी घाबरलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता विद्याधरने हवेलीमध्ये धनश्रीला दारू आणायला सांगितलेली असते. त्याच वेळेस आता धनश्रीच्या हातनं बॉटल पडताच आता ते सगळं सत्य मालक साहेबांसमोर आलेलं असतं. मालक साहेब विद्याधरच्या जोरदार दिशी कानाखाली ओढतात. दारू आणायला सांगतो बायकोला, लाज नाही वाटत? तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा, ती माझी बायको आहे. मी माझ्या बायकोला काय बी सांगू दे, तुला काय फरक पडतोय? तेव्हा मालक साहेब पुन्हा त्याच्या कानाखाली ओढतात. हे बघ, घरातली बाई म्हणजे लक्ष्मी असते आणि या घरातल्या लक्ष्मीला झालेला त्रास मी खपवून घेणार नाही. उभा गाडी ना, इथेच उभा गाडीन. त्याच वेळेस आनंदी मात्र मालक साहेबांचे हे बोलणं ऐकून खूप खुश होते. कारण एका बाईबद्दल मालक साहेबांच्या मनात किती आदर आहे हे सगळं आता ऐकताच मालक साहेबांनी तर आनंदीचं मन जिंकलेलं असतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.